पुस्तक दिवस, जागतिक पुस्तक दिवस. सगळ्यांनाच माहिती आहे की विलियम शेक्सपियर यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने हा दिवस जगभर साजरा केला जातो आणि आपण भारतामध्ये आता आपण मुंबईमध्ये हा साजरा करतोय. त्यामध्ये त्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सांगितलेलीच आहे, तर त्याप्रमाणे सर कार्यक्रम पुढे होणार आहे. तर एकच नाव येईल त्याप्रमाणे सादरीकरणासाठी यायचे आणि आपली कविता इथे मांडायची आहे. तर सर कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर एका म्हणजे तिथे सादरीकरण चालू असेल त्याला तुम्हाला आतमध्ये वाटतं कधी देत आहे. कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आपण यांच्या कवितेपासून आपण करूया. या खारघर इथं APC पब्लिक विद्यालय इथे त्या मराठी भाषेच्या शिक्षिका आहेत. गेली 15 वर्ष त्या मराठी विषयाचं अध्यापन करत आहेत आणि मराठी भाषा ओळखत असून समजून आत्मसात केल्याचा गोडवा अनुभवता येतो. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. वाचन लेखनाची विशेष आवड असल्यामुळे त्यांना साहित्य लेखनाकडे कल आहे. मराठी भाषेने दिलेलं ज्ञान लेखकाच्या माध्यमातून समाजाला परत देण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न असतो. तर त्यांच्या नजरेमध्ये आपण स्वागत करूया कविताई राठोड. मराठीच्या विषयामध्ये 100 नंबर नमस्कार, मी ज्योती राहुटे. कवितेचं शीर्षक आहे जाणीव. काही पानांच्या जुळलेल्या कहाण्या शब्दातून उमटतात. काही पानांच्या जुळलेल्या कहाण्या शब्दातून उमटतात. भावनांशी मोठं युद्ध मग डोळ्यातून धारा वाहू लागतात. भेटतात काही माणसे, गावे, नद्या, डोंगर, पशुपक्षी सारेच. भेटतात काही माणसे, गावे, नद्या, डोंगर, पशुपक्षी सारे. एका प्रवासाला निघतो आपण, ओळखीचे चेहरेच होतात सारे. या अनंताच्या विश्वाचा तळ नाही गवसला कुणाला. या अनंताच्या विश्वाचा तळ नाही गवसला कुणाला. संदर्भाच्या जाणीवेतला भावार्थ सापडतो फक्त मनाला. भावार्थ सापडतो फक्त मनाला. बंद कपाटात पुस्तकाचा श्वास गुदमरतोय बघा. बंद कपाटात पुस्तकांचा श्वास गुदमरतोय बघा. मायेच्या एका स्पर्शासाठी आनंदपान तरसतोय कसा. आनंदपान तरसतोय कसा. धन्यवाद. सुरुवात जोरदार म्हणजे सरांना देखील ही कविता आवडली. सरांनी अगदी मनापासून दाद दिलेली आहे. पुढच्या कवितेसाठी सर्वश्री गाजरे यांना
वाचन संस्कृती गाणं येईल वाचन संस्कृती आळस गायक लेखक फळ प्रकल्प कसा पीकच राहिले ज्ञान क्षीरनीत पुस्तक वाचन झाले ना अनित रामायण गीता संग्रहित असती झाले कवयित्री लेखिका गळती झाले कवयित्री लेखिका गळती धन्यवाद काय बघितलं तसं नाही वाटतं. दुसऱ्या कवितेसाठी दत्तात्रय उबाळे यांना इथे आमंत्रित करते. त्याआधी त्यांचा परिचय त्या विभागामध्ये ते येतात. त्याने टीएट, पीईटी, पेट आणि सेट परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. त्या विविध कविता संमेलनामध्ये सातत्याने कविता सादर करत असतात. नुकत्याच सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय संमेलनामध्ये देखील त्यांनी हजेरी लावली होती आणि आमची भेट नाही झाली, ती पण गेलेलो होती. त्यांचं काव्य संमेलनामध्ये प्रामुख्याने मुक्तछंदामध्ये त्या कविता लिहितात आणि समकालीन भावविश्वामध्ये कविता मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर असं पण त्यांच्या कवितेचा आनंद घेऊया. पुस्तकावरची त्यांची कविता म्हणजे ऐकणार हे ऐकलेली आहे. नमस्कार. माझ्या कवितेचे नाव आहे पुस्तक. भाग्यवंत मी पुण्यवंत मी शक्य आहे माझं हाती धरणे पुस्तक त्या विशाल ज्ञान सागरापुढे नेहमीच असते मी नजर न बोलताही बरेच काही बोलून जातात बसल्या जागी साऱ्या दुनियेची सफर ते घडवून आणतात जमिनीवर असतानाही भाबू शकतो आपण गगनाला गवसली जादोरी दुनियेच्या सफरीची इथे असते करणे लहान थोर स्त्री व पुरुष सर्व जाती धर्मातले भेदाभेद पुस्तकाजवळ कधीच नाही सर्वांना ते मान्य आहे पुस्तक हा खरा मित्र दावी तो जगण्याचा सन्मार्ग पुस्तकाच्या रस्त्याने फुलत जातो जीवनाचा राजमार्ग पुस्तकानेच कळते काय खरे काय खोटे पुस्तकानेच उलगडते नेमके आपल्याला जायचे होते पुस्तकांच्या साथीने सर्वांचे भले व्हावे हीच आहे इच्छा पुस्तक दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा मुक्तछंदाची हीच खासियत आहे की तुम्हाला कशा पद्धतीने कविता सुरू व्हायची ती कळवते. ती पण मुक्तछंदामध्ये तुम्हाला आनंद मिळतो. तर म्हणजे छान रचना आणि कविता 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 आहे. तीन म्हटलं तर 3 जणांनी कविता ऐकल्या. तर एक अभिवाचन ऐकूया. त्यासाठी माझे मित्र माझा थोडा भाऊ पुण्याला असतात चंद्रकांत दळेकर ते यावं माहिती वेगवेगळे असलेले चंद्रकांतला बऱ्याचशा 15 वर्षापासून त्यांना वाचनाचा छंद जडलेला आहे. स्वतः जरी लिहित नसते चंद्रकांतचं साहित्य वाचतात आणि त्यांचं सादरीकरण करत असतात. तर आज आपल्या समोर हे स्वप्न या पुस्तकात शेवटे यांनी संपादन केलेलं एक पुस्तक आहे आणि त्यांना पिस्तुल्या हा लेख नागराज मंजुळे यांनी लिहिलेला आहे आणि स्वतः अर्थात सविता दामले यांचं आहे. तर ऐकूया पिस्तुल्या चंद्रशेखर नमस्कार. चंद्रकांत दळेकर आणि पिस्तुल्या लेखक नागराज मंजुळे शब्दांतर कविता मी अहमदनगरच्या कॉलेजात चित्रपट निर्मितीच्या कोर्सला गेलो. अभ्यासाचा विषय म्हणून आम्हाला लघुपट करायचा होता. बहुजनांना शिक्षणासाठी किती खटपट करावी लागते ते मी लहानपणापासूनच स्वानुभवाला पाहत आलो. काय पूर्णतः घ्यावी असा विचार करताना मला ज्योतिबांनी सांगितलेल्या अखंडची आठवण. ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हे बीजच मग मी नकळतपणे लघुपटाच्या माध्यमातून बोलू लागलो. माझा नायक पिस्तुल्या हा
हा पारधी कैकाडी अशा भटका विमुक्त समाजाचा प्रतिनिधी होता. थोडासा रिसर्च केला. विलासगावच्या भागात दगडाच्या खाणी आहेत. तिथे बऱ्याचदा या मंदिराची पालं लागलेली दिसतात. बोलता बोलता लक्षात येऊ लागलं, हे लोक वेगळेच कुठल्या तरी काळात जगतायत. यांचा शिक्षणाशी काही संबंध नाही आणि यांना त्याचं काही महत्वही वाटत नाही. त्यांच्या जीवनातील अनाभूतीचं एकमेव कारण म्हणजे अविद्या. विष्णूची पटकथा ही वर्गात वाचून दाखवली तेव्हा तिला खूप काळ्या पडल्या. आम्ही 15-20 जण साधनं फारशी नसताना अंतःप्रेरणा आणि प्रचंड उत्साह यावरच काम करत होतो. एकूण खर्च 15,000 रुपये आला, म्हणजे 2008 साली. सगळ्यांचं जेवण पाठ, चहा पाणी याची सोय सगळीकडे केली. कधी कधी चहा वडापावावरही खवत होतो. एका दुकानदाराला विनोदाकडून सुट्टीकरण करायला राजी केलं. त्याला द्यायला हवे होते तेवढेही पैसे आमच्याकडे नव्हते, कारण रिक्षा, 2 मोटरसायकलचं भाडं, कॅमेऱ्याचं भाडं, लोकांचे कपडे, मेकअप, साहित्य असे बरेच खर्च होते. एकूण लघुपट 17 मिनिटे लांबीचा झाला. मात्र उत्तमपुंजा साधनांनी बनवलेल्या या पहिल्या लघुपटाला कल्पनातीत यश मिळाले. सुरुवातीला काही ठिकाणी तो पाठवला होता, परंतु तिथं काही झालं नाही. त्यानंतर अचानक मुंबई, हैदराबाद, कलकत्ता येथील चित्रपट महोत्सवात हा लघुपट नावाला गेला. त्याला पारितोषिकं मिळाली. तो इंदूरला, गोव्याला दाखवला गेलाच, परंतु रोमलाही दाखवला गेला. विष्णूला लोकांना आवडला. त्यांना पहिल्याच पदार्था सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनय असे 2 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला तेव्हा आपला मुलगा कुठेतरी आहे असं घरातल्या लोकांना कळलं. गावातील माझा सत्कार झाला. त्यानंतर माझ्या पुढल्या चित्रपट प्रवासाचा प्रमुख शुभारंभ झाला. कुठल्याही सर्जनशील कार्यात व्यवहाराच्या पलीकडलं एक समाधान मिळतं. हे समाधान मला विष्णू मिळून गेलं. विष्णूला करताना मला वाटत होतं की परिस्थिती कठीण असते, परंतु आपण संघर्ष करत असतो. बाबासाहेब म्हणाले होते की शिका, संघटित व्हा, संघर्ष. परंतु आता बहुजन समाज जगण्याचा संघर्ष सर्वात आधी सुरू करतो, मग जगलं तर संघटित होतो आणि शिक्षणाकडे तर वाटच वळतो. म्हणूनच हा लघुपट शाळा कॉलेजला दाखवला गेला. त्याच्या DVD निघाल्या. शिक्षण न घेणाऱ्या लोकांपर्यंत तो पोहोचवता आला पाहिजे याचं समाधान मला आहे. कविता लिहिणं ही माझी गरज होती, तशी विष्णूला लिहिणं ही सुद्धा माझी गरज होती. कवी कविता करतो तसा तो चित्रपट दिग्दर्शनही करतो. माझ्यातील या दोघांचा प्रवास आता हात घालून अजूनही चालतो. मनात बरेच गुंतागुंतीचे विचार चालत असतात, अनेक बीजं पडत असतात. त्याच्या काहींच्या कविताच होतात. गेल्या हप्ता करून कथा करायला बसला तर तसं होत नाही. हे तुमचं तुम्हालाच आपोआप कळतं. एक मात्र मला वाटतं की मुळात तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीतरी होत, मग कष्ट आणि रियाज मागून होतात. मुळात ती संवेदनशीलता होती. मी चित्र काढत होतो, कविता करत होतो, व्यक्त होण्याचा जबरदस्त ध्यास मला होता. मला वाटतं की विचार करता कळतो तोच लेखक. देशमध्ये सुरुवातीला अदृश्य असेल, परंतु ते केव्हा ना केव्हा तरी अंकुरतच. समजा आपल्याला छान व्यासपीठ मिळाले, उत्तम परिसेवक मिळाले, कपडे चांगले तुम्ही घातले, समोर प्रेक्षक वगैरे आहे, परंतु आपल्याला सांगण्यासारखा विचार नसेल तर काय? सांगण्यासारखा विचार जवळ असेल, तो संवेदनशील, संक्रमणशील असेल, तर तुम्ही व्यासपीठाच्या पाणी उभं राहून त्या माणसाची हलक्या स्वरात विचारूच केलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणूनच लेखाकडे विचारावा. पुढे मी कॅन्डी आणि सैराटच्या पटकथा दिल्या. त्या सगळ्यांच्या विचाराचं श्रेय मी विष्णूला देईन हे मात्र निश्चित. धन्यवाद. बोलणार होतो पण आत्ताच आले त्याच्यामुळे थांबवलं.
कळूचे त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं, त्यांचा परिचय थोडक्यात. त्या श्री शिव स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान मुंबईच्या संचालिका आहेत. स्वतःच्या घरात त्या शिवजयंती गेली 10 वर्ष सातत्याने करत आहेत. एक वेगळा शिवजयंतीचा उत्सव मी यावर्षी त्यांच्या घरी जाऊन अनुभवला. ऐतिहासिक क्षेत्रात त्यांचा सक्रियपणे कार्यरत आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद नगरपालिकेच्या महिला बचत गट संघटिका म्हणून 17 वर्ष काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे जतन करण्यासाठी त्या मोडीलिपीचं संवर्धनाचं काम करत आहेत आणि इथेच आपण मोडीलिपीचे वर्ग घेतले सगळ्यांच्या सहकार्याने. तर त्यासाठी मोहित पण तिथे मुलुंडला कुठेतरी शिकत परीक्षा आहे रविवारी परीक्षा. ते 10 स्टुडंट आमच्याकडे मोडीलिपीसाठी आले आणि एक मेला त्या मुलांचं सावरकरमध्ये मधली परीक्षा आहे ती राष्ट्रीय स्तरावरती होत असते. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे गायकवाड सरांचं एक पुस्तक 7 जूनला मोडीलिपीमध्ये होणार आहे आणि ते 500 पानाचं पुस्तक A4 साईजमधलं पॉकेट बुक असणार आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला आत्तापासून बोलवून ठेवतो. तर तेवढं सगळं सांगितल्यानंतर मी पुन्हा एकदा वडिला टाईमकडे येतो आणि त्यांचं कविता आपण इथे ऐकूया. खूप छान कविता लिहिलेली आणि अगदी शेवटच्या मिनिटाला लिहिलेली कविता असं म्हणू शकतो आपण. भावनांचं पुस्तक तुम्ही ऐका, तुम्हाला आवडेल ही कविता, मला आवडलेली. ऐकू. कवितेचं शीर्षक आहे भावनांचं पुस्तक. पुस्तक असेल देवांचे, पुस्तक असेल देवांचे, तर माणूस भक्ती रसात न्हाऊन निघतो. पुस्तक असेल देवांचे तर माणूस भक्ती रसात न्हाऊन निघतो. तेव्हा भावनांचा आधार मात्र देव असतो. तेव्हा भावनांचा आधार मात्र देव असतो. पुस्तक असेल इतिहासाचे तर महापुरुषांचा पराक्रम करतो. पुस्तक असेल इतिहासाचे तर महापुरुषांचा पराक्रम करतो. तेव्हा माणसात क्रांतीचा उगम होतो. पुस्तक असेल गणिताचे, पुस्तक असेल गणिताचे तर माणसांचा बुद्धिआंक वाढतो. आयुष्याच्या घडामोडी मोजताना बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकाराचा हिशोब करतो. पुस्तक असेल मातृभाषेचे, पुस्तक असेल मातृभाषेचे तर काव्यकथन करण्याचा भाव उमगतो. नुसताच भावनांना न कोपटाळता कविताच्या प्रेमात पडतो. शेवटी पुस्तक असेल प्रेमाचे, पुस्तक असेल प्रेमाचे तर मात्र कधी हसतो, कधी रडतो, कधी आंधळा होतो, कधी दुखावतो, पण आयुष्यभर मात्र प्रेमासाठीच धडपडतो. तो कधी रक्ताच्या नात्यासाठी, कधी मैत्रीसाठी, कधी स्वतःसाठी, पण शेवटी पुस्तकांचा आधार हाच खरा मित्र असतो. शेवटी पुस्तकांचा आधार हाच खरा मित्र असतो. कवितेचा शेवट कसं होतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि काही तिथेच 6 मार्कला असं म्हणण्यात आलं. धन्यवाद ताई. आणि पुढच्या कवयित्री आहेत कल्पनाताईंना मी जे बोलवतो त्यांच्याच परवानगी. आणि कल्पनाताईंच्या नंतर आपण एक अभिवाचन नक्की ऐकणार आहोत. तर त्याआधी कल्पनाताईंचा थोडक्यात परिचय आपल्यासोबत. कल्पनिक नावाचा काव्यसंग्रह आहे त्यांचा आणि त्याला देखील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. 13 डिसेंबर 2025 रोजी तो प्रकाशित झाला होता. कुटुंब रंगले काव्यात विश्व बापड यांच्या YouTube चॅनलवरती त्यांच्या काही कविता प्रकाशित आहेत. त्यानंतर माझ्यासोबत त्यांनी आचार्य 90 FM वरती 2दा कवितांचं सादरीकरण केलेलं मराठी साहित्य व कला सेवेच्या बॅनरखाली. आणि आताच लोकसभेने सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर देखील 18 मार्च 2026 रोजी त्यांचं सादरीकरण केलेलं आहे. त्यांची एक मुलाखत देखील झालेली आहे. आपण ऐकूया पुस्तक ही त्यांची कविता. तर आमंत्रित आहेत कल्पना हा पुस्तक. नमस्कार, मी कल्पना दिलीप मापुसकर सादर करते शीर्षक पुस्तक. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा पुस्तक. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा पुस्तक. वाचन लिखाण मनन करून घडवतो मस्तक. ज्ञानाचा खळखळ धरा, इतिहासाची फडफड पाने,
ग्रहण करण्या ज्ञान अमृत पिंजून काढा ग्रंथ दालने, पिंजून काढा ग्रंथ दालने. पुस्तक पेपर रद्दी पत्र जीवलग सखा आहे वाचन. पुस्तक पेपर रद्दी पत्र जीवलग सखा आहे वाचन. लेख कादंबरी कथा कविता ज्ञानासोबत असे मनोरंजन. पुस्तक जीवलग मित्र भले बुरे जाणून देतो. व्यक्तिमत्व विकास होतो. आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद. आपल्यासोबत मुंबई मराठी संघाचे सदस्य कार्यक्रमाचे सदस्य असलेले राजन देसाई इथे आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आज एक अभिभाषण त्यांच्याकडनं आपण ऐकूया. राजन सर. नमस्कार. सर्वप्रथम आज जागतिक वाचक दिन पुस्तक दिन साजरा होतोय. या निमित्त इथे जमलेल्या सगळ्या सारस्वतांच्या जगामध्ये आपल्या भूमिकेचा, आपल्या वास्तव्याचा, आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे आपण सर्व सारे पुस्तक वाचक मित्र. खरं म्हणजे आज मी माझ्याबद्दल बोलण्यापेक्षा मी माझ्या गुरूंना म्हणजे आचार्य हेमंतजी गायकवाड सरांना प्रथम वंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं एकदा स्वागत केलं. कारण यांच्याबद्दल कोणीच बोलत नसतात. वाचक दिनाबद्दल वगैरे सगळे बोलत असतात. पण आदरणीय आमचे हेमंतजी गायकवाड सर हे इतके प्रेमी आहे की त्यांच्याबद्दल जर आज बोललं नाही तर माझ्यासारख्या पत्रकाराला मी स्वतः अतिशय कमनसीबी समजतो. डॉक्टर सर एवढे मोठे डॉक्टर आहेत, डीन आहेत, त्यांचं व्याप्ती किती मोठं आहे. एवढं असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आजपर्यंत किमान 32 पुस्तकं लिहिली. सर एवढे डाऊन टू अर्थ आहे त्यांना 32 नाहीये 28 ठीक आहे, कमी असतील पण जास्ती 32 पर्यंत नक्कीच पोहोचतील इतकी आमच्याकडे क्षमता आहे, त्यांना माहिती. तरी सुद्धा सरांचं यासाठीच एक केलंय पाहिजे की आजचा दिवस आहे त्यांनी इकडे इतक्या म्हणजे संख्या जरी लहान असली तरी विचार करण्याची क्षमता इथल्या प्रत्येक व्यक्तीकडे 1000 व्यक्तींची नक्कीच आहे. त्यामुळे तुमची पुस्तकं या सगळ्या मंडळींकडे 1000 लोकांपर्यंत पोहोचतील. यापुढे त्यांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. सर बोलतात की माझ्याबद्दल जास्त बोलू नका, पण त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच असते. आम्ही पत्रकार असतो, पत्रकारांना एकदा माईक हातात मिळाला तर ते सोडत नाही आणि ते कोणालाच सोडत नाही, हेही तेवढंच असते. एनिवे, आजच्या पुस्तक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि छत्रपतींच्या एका जीवनावरच्या जे कविराय भूषण हे सर्वांनाच आपल्याला ठाऊक आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा त्यांना जे अभिप्रेत होतं तो इतिहास कसा घडला, त्यांच्या जीवनामध्ये किती चांगले एक संपर्क आले, त्यांना चांगल्या एखाद्या म्हणतात की आपल्याला त्याचं दर्शन झालं. त्या अशा अनेक होत्या. त्याच्यामध्ये होत्या आई तुळजापूरची भवानी माता. त्यांनी कसं त्यांना दर्शन दिलं. माणसंही मोठी आपोआप घडत नसतात. माणसं घडायला माणूसच त्या शक्तीचा लागतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की हेमंतराव गायकवाड सर हे जे बनले ते आपोआप बनले नाही, मलाही बनता आलं असतं. पण सर डॉक्टर असून सुद्धा इतिहासावर इतके छान लिहितात, बोलतात. प्रचंड अभ्यास आहे. तरी सुद्धा पॅरामेडिकल साईडचे सुद्धा एक मोठे व्याख्याते आहेत. एनिवे, आता मला हातात जे दिलेला जो लेख आहे
जो तुळजापूरच्या भवानी मातेने कसं दर्शन दिलं त्याबद्दलचा एक छोटा मी एक पॅरा वाचतोय. रात्री श्री भवानी तुळजापूर आईचं दर्शन झालं, म्हणजे भवानी मातेने त्यांना दर्शन दिलं आणि ती म्हणाली की मी प्रसन्न झाली आहे, सर्वस्वी सहाय्य तुझं आहे, तुझ्या हस्ते अफजल खानास यमसदनी काढणार आहे, तुला यश मिळणार आहे, तू काही चिंता करू नको. इतिहासाचा कसा मागोवा घ्यायचा, इतिहास अशा व्यक्तींकडे झुकतो किंवा दर्शन त्यालाच होते की ज्याच्या हृदयामध्ये स्वराज्याची कल्पना असते. राजे पुढे म्हणाले की आम्ही प्रसन्न झालो माते, आम्ही प्रसन्न झालो. आता अफजल खानास मारून गर्दीस मिळाल्याशिवाय मी तुझे दर्शन घेऊ इच्छितो. इकडे भगवती तुळजा भवानीने जगदेत्या शिवाजी महाराजांना भक्त वस्त्र असे आपले दर्शन दिले. तिने दर्शन दिले जणू काही टवटवीत कल्पलता समोर उभी आहे. रत्न अलंकार युक्त आरक्त चरण, सोन चाफ्याच्या फुलासारखी कांतिमान झगझगी नील वस्त्र परिधान केलेली, काळा बोचड्याने खोक्याने शोभणारी, अत्यंत सुकुमार कुमारीचा वेष धारण केलेली, पूर्णांगाप्रमाणे सुंदर मुख असलेली, इंदिवराप्रमाणे म्हणजे नीलकमलाप्रमाणे नेत्रसुख देणारी, मंद स्मित करणारी, नव्या पोवळ्याप्रमाणे तिथे लाल ओठ असलेली, तेजस्वी कुसुम कुंकुम लावलेली, रत्नजडित कर्णभूषणे घातलेली अशी ही सुंदर, नासिकेत तिलक रत्नजडित नथ घातलेली, कोमल भुज असलेली, कमळाप्रमाणे हात आणि नाजूक बोटे असलेली, रत्नांच्या तेजाप्रमाणे असलेल्या बांगड्या घातलेली, शुभ लक्षणी गळ्यात मोत्यांचे अनेक पदरी लहान मोठे हार, रत्नांची कंठी घातलेली, जरीच्या फुलांची काळी चोळी घातलेली, नाभीपर्यंत लोंबणारा हार घातलेली, रत्नजडित कमरपट्ट्यांनी शोभलेली, वरदात्री अशी ती विश्वमाता राजांनी पाहिली. तो त्यांना दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांताच्या आवेगातून महाराज उभे राहिले आणि काही दिवसातच अफजल खानाचा वध झाला. हे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. कार्य होण्यासाठी अशा दिव्य व्यक्तीत आपल्या पाठीमागे उभ्या असावे लागतात. धन्यवाद. शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा, त्याचबरोबर आपलं शिवाजी इंटरनॅशनल व्यासपीठ आहे, हेमंतजी गायकवाड सर, आपण सर्वजण आहात. वाचक दिनाच्या, पुस्तक दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी हा जो उतारा वाचलाय तो प्रतापगड हेमंतराजे गायकवाड यांनी लिहिलेल्या पुस्तकातलाच हा उतारा आहे. तुम्हाला कळलं असेल भाषा सौंदर्य काय आहे या पुस्तकात. तर धन्यवाद सर, खूप छान पुस्तक तुमच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे. तर पुढच्या मध्ये ते सविता विकास नरावडे ताईंना मी ते बोलवतो आणि इथून आलेल्या सविताताई मुंबई विद्यापीठातून MA मराठी पदवी संपादन केले. वाचन लेखन हे त्यांचे जिव्हाळ्याचे छंद आहे. लोकमत या दैनिकातील वाचकांचा अभिप्राय या सगळं त्या सातत्याने लेखन करत असत. साहित्य अभिरुची, अभ्यासपूर्ण दृष्टिकोन त्यांचा संगम त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवतो. अशा या सविताताई नरावडे यांचं इथे त्यांच्या स्वागत करण्याने ऐकूया त्यांची पुस्तकावरची एक रचना. नमस्कार. माझ्या रचनेचं नाव आहे पुस्तक. पुस्तकही एकदा गमतीनं हसलं आणि म्हणाल या बंद कपाटातून बाहेर यायचं नाही, पण ते काही जमी. पुस्तकही एकदा गमतीनं हसलं आणि म्हणालं या बंद कपाटातून बाहेर यायचंय, पण ते काही जमी. मोबाईलच्या जगात माझं महत्व कोणाला कळेल. त्याच्या या विलक्षण विचारांची धार मला काही सोसेल. त्याच्या या विलक्षण विचारांची धार मला काही सोसेना. पुस्तकालाही एकटे पण येतं, थोडक्यात हेच माझ्या मनाला काही केल्या पडेल. पुस्तकालाही एकटे पण येतं, थोडक्यात हेच मला माझ्या मनाला काही केल्या पडेल. या कवितेविषयी
अशी बंद अलमारीचे या रचने या आशयाशी म्हणजे थोडीशी समरस होती. तर हेच मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ती माझी स्वतःची कविता आहे. नाहीतर कसं होतं की काही गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी हे आधीच म्हणजे स्पष्ट करते. धन्यवाद. त्याच्यातही आणि सगळ्यांचंही छान लिहिलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करायची त्यांना गरज नाही. सो डोंट वरी. आणि अजून एक कवयित्री आपल्यासोबत आहेत, सीमा खान शेख यांना मी इथे बोलवणार आहे. आणि ते उत्तम लिहित असतात आणि त्यामुळे सातत्याने आपल्याला पिठावरती त्या सादरीकरणासाठी येत असतात. त्या वर्गी ती रहिवासी आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्या स्वतःचा एक व्यवसाय देखील लघुउद्योग करत आहेत. त्या ॲक्युप्रेशर मसाज थेरपिस्ट देखील आहेत आणि अनेकांना त्या सेवा देत असतात. नॅचरोपॅथी तज्ज्ञ योग शिक्षिका म्हणूनही त्या मार्गदर्शन करतात. निरोगी जीवन शैलीचा प्रसार आणि प्रचार त्यांच्या जगण्याचं ध्येय आहे. तर आपण ऐकूया सीमाताई शेख यांचं पुस्तक आपल्या समोर मांडते. त्यानंतर पुन्हा एक अभिवाचन होणार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुस्तक. ज्ञानाचे भांडार सगळ्या आयुष्याचे सार, कैक त्रास दूर होऊन सापडतो आपणासी नवा सूर. मोरक्या मनाला नव्या आशांची पालवी देऊन राही, वाट चुकलेल्या वाटसरूचे जगच बदलून जाईल. ओथा पुराणे सगळी रचूनी गेले ऋषीमुनी, बोल अनुभवांचे त्यात मांडुनी, रक्षण कर्त्याचे कर्तव्य पार पाडुनी. रचना पुस्तकातील आशा असते उद्याची, रचना पुस्तकातील आशा असते उद्याची, पुस्तक वाचन संवर्धन गरज आहे आजची. धन्यवाद. पुढचं अभिवाचनासाठी मी इथे बोलवणार आहे मीना ठाकूर यांना. त्या विरहित आणि साहित्य क्षेत्रात सक्रिय नाव असून त्यांचा शब्दफुलोरा हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. गौरीकुंड 1.5 किलोमीटर या मूळ गुजराती पुस्तक असतं. अत्यंत प्रभावी मराठी भाषांतर त्यांनी केलेलं आहे. साहित्य चळवळीत अग्रेसर राहून त्या कोमसाप अर्थात कोकण मराठी साहित्य परिषद विरासाठीच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. साहित्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण व मानव सांस्कृतिक मंडळ यामध्ये देखील त्या पदभूषवत आहेत. अनेक नामांकित संमेलनांमध्ये त्या नियमित सहभागी होत असतात आणि त्यातूनच आज त्या आपल्या इथे देखील आलेल्या आहेत. पहिल्यांदाच मराठी साहित्य व कला सेवाच्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. तर मीनाताई ठाकूर यांचं आपण इथे कायमचं गजरात स्वागत करूया. आणि असं अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या पुस्तकातला काही उतारा आपल्यासमोर सादर करते. ऐकूया फकीर. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळे एक गुलाबी रांजोटी घसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. इतर तो सूर्य बुडाल्याची खूप उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापीत होती. पारण्यापासून कृष्णेपर्यंत तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्याने सर्व काळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळ करू लागला होता. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचा माळ तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला आत्महत्याची गरज भासू लागली. तामखाडीवरून आलेली ती गाडवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्याकडून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलांच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थाळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगाच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाडवाट उगवतीला जाऊन माळानं चांदीनं नागमोडी
वाटेगाव ते शिरगाव हे 4 मैलांचं अंतर त्या गाडवाटेनं 6 मैलांचं कैक वळण घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारात पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट ढागच सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सरसरू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात असल्यासारखे दिसू लागले. अकराळ विकराळ आकृत्या करून ढग हिरक्या घेऊ लागले. वाऱ्याच्या ढगांना चेंडूप्रमाणे टेकटू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण चालणारे दिवे हळूहळू डोळे जाळू लागले. कुत्री मुक्ती झाली. सर्वत्र निशब्द शांतता नांदू लागली. भिजलं वातावरण उद्यासमोर उभं राहिलं. गाव हुकचू करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटाच झोक्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं. म्हणून तो चिडला होता. त्याने आपले दोन्ही गुडघे पोटाशी आळून धरले होते आणि स्वतःला मंद झोपेत येत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणाऱ्याचा सासून घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दारू बंद करून लोक तेव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला जीव आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसा आनंदात असावं, खेळावं, बोलावं, राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिरगावात जोडणीची यात्रा भरणार होती. शिरगावचा बाजीराव होता त्याला हेवा वाटत होता. शिरगावची ही जोडणीची जत्रा त्या खोतानं वळवली होती. आपल्या तरुणपणी त्याने काळगावच्या जोडणी दिवशी उभ्या गावाची दरादत करून ती जोडणी जोडणीला आणली. त्या दिवसापासून काळगावची जोडणी जत्रा बंद पडून ती शिरगावात सुरू झाली होती. जर बाजीराव काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्यांनी शीर कापून वेशीला बांधला असता. पण बाजीराव जबर माणूस म्हणून तर शिरगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3-3 जत्रा करत आपला संसार चालवीत आहेत. आणि हे आपलं गाव. इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही. माणूस दिसत नाही. खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि ती मढ्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचाराच्या तंद्रीत सापडला होता. आणि मग पुन्हा भानावर येऊन तो विचार भटकीतही होता. एवढ्या समोरच्या पाट्यावर घोड्यांच्या टापा वाजल्या. पाटील कानुसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या रात्री शांत दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललं ते? धन्यवाद. फकीरा किती जणांनी वाचलंय? वाचायला पाहिजे. खूप सुंदर पुस्तक आहे आणि अनुभवांनी खूप छान लिहिलेलं आहे. मी मला वाटतं 14-15 वेळा वाचलंय. माझी नोंद असेल खूप छान लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे अनुभवांचं बरंच साहित्य 17 पुस्तकं आहेत त्याची आणि मी वाचलेली आहेत. तर नक्की वाचा कारण आजचा हा पुस्तक दिवस आहे. त्या निमित्ताने वाचनाचा उपक्रम सोडला जातो. एक अजून कवी आपल्यासोबत आहेत. हे खूप छान लिहितात. तर परिचय देताना त्याच्याकडे ओळी नसतात. तर ते चारोळीमध्ये मी त्यांचा परिचय करून देतो. मनोहर वारिले. पुस्तकाच्या पालखीचा होई नम्र निरंतर. पुस्तकांच्या पालखीचा होई नम्र निरंतर. वारकरी साहित्याचा असो नित्य मनोहर. असो नित्य मनोहर. तर ऐकूया पुस्तक आयुष्याचे ही रचना. तुम्हाला देखील मजा येईल यांची कविता ऐकायला. नमस्कार. मी मनोहर वारिले अंबरमध्ये येतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुस्तक आयुष्य. जरी जगाला दिसती माझ्या सरळपणाचे उलटे साचे. जरी जगाला दिसती माझ्या सरळपणाचे उलटे साचे. मी कवितेतच छापत असतो. मी कवितेतच छापत असतो. पुस्तक माझ्या आयुष्याचे
अष्टाक्षरीचे गुणगुणतो मी सुंदर गाणे मी कवितेतच मुक्त कापरी जीवन माझे मुक्त कापरी जीवन माझे मुक्त छंदही व्हावे म्हणतो मुक्त कापरी जीवन माझे मुक्त छंदही व्हावे म्हणतो स्वच्छंदी या जगण्यासाठी मी छंदांचे डोंगर खणतो मी कवितेतच अभंग दोह्यामधून माझा अभंग दोह्यामधून माझा अध्यात्माची स्पंदे बोली अभंग दोह्यामधून माझा अध्यात्माची स्पंदे बोली गझलेच्या शेरांनी झळके तुडुंब भरली माझी झोळी मी कवितेतच सरी जगाला दिसती माझ्या सरळपणाचे उलटे साजे जरी जगाला दिसती माझ्या सरळपणाचे उलटे साजे मी कवितेतच छापत असतो पुस्तक माझ्या आयुष्याचे पुस्तक माझ्या आयुष्याचे पुस्तक माझ्या आयुष्याचे क्या बात आहे. खूप सुंदर सर. खरं तर आपण गायला परवानगी देत नाही पण सरांनी आज नियम म्हणले खरं खूप छान कविता होती त्या निमित्ताने सगळ्यांना एक आनंद वेगळा घेता आला हे आला आणि कविता सादर केली म्हणून सरांना एक नुसतं एक पुरस्कार द्यायचा आहे तो एक वितरित होणार आहे पुण्याला त्यासाठी देखील मनपूर्वक अभिनंदन आणि अजून एक आपण अभिवाचन ऐकूया आणि त्यासाठी विनोदताई इथे बोलवणार आहे. विनोदताई या ठाण्यातून आलेले आणि BSc केमिस्ट्री मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्राम असं शिक्षण मुंबई विद्यापीठात 25 वर्ष सेवा दिल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती त्यांच्या झाडांचे अस्तित्व या कवितेला जागतिक वन व कविता दिनानिमित्त नवशक्ती नुकतंच 2026 मध्ये जो उपक्रम झालेला तो आपल्या समूहामध्ये आपण जाहीर केलेला त्यामुळे त्यांना स्थान मिळालं. विविध काव्यविषयक लेखन स्पर्धामध्ये त्यांनी राज्य स्तरावरती पारितोषिक प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर आपली अभिवाचनाने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आज अजून एक वेगळा अभिवाचक अर्थात मधुबाई कर्णिक यांचं पुस्तक सोबत यातील पिंपळ या कथेच्या स्वरूपानं त्या आपल्यासमोर सादर करतात. ऐकूया मधुबाई कर्णिक यांचं. नमस्कार. मधु मंगेश कर्णिक येथील सोबत या पुस्तकातील पिंपळ ही कथा मी सादर करते. शिमग्याच्या दिवसात आमचा विटीदांडूचा खेळ पिंपळाखाली जोरात चालतो. दूरवर उडालेली विटी आणण्यासाठी मी भर उन्हातून दौडत जातो. विटी उचलतो मी पुन्हा माघारा वळतो. ती उन्हात आरशासारखा लखलखणारा पिंपळ माझ्या नजरेला पडतो. पिंपळाला पालवी फुटलेली असते. पहिला तांबूसपणा नाहीसा होऊन आता पालवी कंस पोपटी रंगाने माखलेली असते. ती त्या नितळ चकचकीत पालवीवर सूर्यकिरणे परावर्तित होत असतात. एखाद्या भिंगावर व्हावी तशी. पिंपळाच्या रूपाचा उजेडच सभोवार जणू पडलेला असतो. मला वाटते तळ्याच्या पाण्यात पहावे तसे या पिंपळाच्या पालवीतही लोक पहावे. क्षणभर कुठल्या तरी विलक्षण कल्पना डोकीत येऊन माझी पावले रेखाळतात. तोच पलीकडून पाटील मास्तरांचा दयाळ ओरडतो, अरे किती हळू चालतो आहेस, फेक ती विटी लवकर. पिंपळाची लाकडे सरपणासाठी तोडीत नाही. एकदा गावात बोलीचे लोकांचा तांडा आला होता. त्यातील घागरेवाल्या बायका संध्याकाळी पिंपळाची सुकी लाकडे तोडून नेत होत्या. मी आणि माझे दोस्त शाळेतून परतत होतो.
बलूची लोकांना मी फार घाबरायचो. आम्हीच काय, आमचे काका मामा सुद्धा घाबरायचे. पिंपळाची लाकडे दुसऱ्या कोणी चोरली असती तर उभा गाव गोळा झाला असता. केवढी भांडणे झाली असती. पण या बलूची बायकांना कोणी अडवले नव्हते. मला काय वाटले कुणास ठाऊक, मी बरोबरच्या किरोडकराला म्हणालो, चल ना आपण काढून घेऊया त्यांच्याकडची लाकडे. देवाच्या पिंपळाची लाकडे आहेत ती. नको रे बुवा, चाकू मारतील त्या बायका. माझे अवसान तिथेच चिरले. मला पुढे एकट्याने जाण्याचा धीर झाला नाही. आमच्या डोळ्यांत देखत बलुच्यांनी देवाच्या पिंपळाची लाकडे तोडून नेली. मी रात्री आईला हे सांगितले. तशी आई रागावली आणि म्हणाली, काही खाल्लं नसतं तुला त्या बायकांनी, एवढा तरी शूरपणा दाखवायचा होतास. आता सकाळी शाळेत जाताना पिंपळाला नमस्कार कर, त्याची क्षमा माग आणि म्हण, महापुरुषा मला थोडं धाडस दे. दुसऱ्या दिवशी मी पश्चातापयुक्त मनाने पिंपळाच्या पानावर साष्टांग घातला. माझ्या माथ्यावर पिंपळ थोडा सळसळला. मी पटकन एक पान माझ्या पुढ्यात पडले. माझ्या पुस्तकात ते पान मी किती वर्षे जपून ठेवले होते. 4 वर्षापूर्वी गावी गेलो होतो. घरासमोरच्या कुंपणाचे काम चालले होते. कृष्णा महाराबरोबर मी बोलत उभा होतो. तेवढ्यात पिवळ्याचे बाबीकाका भटजी आले आणि म्हणाले, हो मुंजीचे आमंत्रण द्यायस आलो. मुंज? कुणाची बाबीकाका? बाबीकाकांना मुलबाळ नव्हते म्हणून मी आश्चर्याने विचारले, परड्यातल्या पिंपळाची. पिंपळ म्हणजे ब्राह्मण नव्हे का? त्याची मुंज तुम्ही यास हवे. मी कुतूहलाने मुंजीला गेलो. बाबीकाकांच्या परड्यात खरोखरच एक कोरकेडाचा पिंपळ वाढला होता. अजून त्याची कातडी पांढुरकी होती. गोड नाजूक दिसत होते. फांद्यात कोवळेपणा होता. पाने तरतरीत वाटत होती. शाळेत पहिला नंबर काढणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यासारखी 7-8 वर्षाचा बटू मुंजीत शोभून दिसावा तसा तो हिवलासा पिंपळ शोभून दिसत होता. सगळ्या समारंभाला मी हजर राहिलो. बाबीकाकांनी पोटच्यापुराच्या मुंजीत करावे तसे सगळे सोपस्कार केले आणि मग एक झक्कासचे ब्राह्मण भोजनही. पिंपळाच्या आजूबाजूच्या सावलीत पार्वती पचेच्या गजरात पार पडले. बाबीकाकांना मुलाप्रमाणे वाटणाऱ्या त्या अश्वत्थ कुमाराचे मला अजून कौतुक वाटते. सकाळ असो दुपार असो, वारा वाहत असतो, हे पिंपळ सळसळत असतो. पण पिंपळाचा खरा अर्थ साळुंकीलाच विचारायला हवा. तो वाऱ्याला कदाचित सांगता येणार नाही. पिवळ्या पायांची साळुंकी पिंपळावर बसून सारखी गात असते. पिंपळाने लिहिलेल्या सळसळणाऱ्या कवितेचा अन्वय लावित असते आणि पिंपळ सॉक्रेटिसच्या गंभीर चेहऱ्याने हे लेखीत असतो. पिंपळाला पाहिले की माझ्या डोकीत असे वेडेवाकडे असंख्य विचार येऊ लागतात. मी मग क्षणभर तंद्री लागते. कुठून तरी एक टोकदार पिवळट रंगाचे पिंपळपान गिरक्या घेत माझ्या मनात उतरते. मी मला त्याच्यात आरशात दिसावे असे एक एक चेहरे दिसू लागतात. प्रदक्षिणा घालणारे कार्टून भाऊ, मुंजीत कर नेसून मिरवणारे निपुत्री बाबी भटजी, चाकू उगारणारी घागरेवाली, बलूची स्त्री, मला पिंपळाला नमस्कार करायला लावणारी माझी आई. हीच मजा असते अभिवाचनाची. तुम्हाला जर पुस्तकाची उत्सुकता वाढत असते आणि जे सादर करण्याचं कौशल्य असतं की ते पुस्तक कसं पोहोचेल, तर ह्यापुढे सगळ्यांनी हे थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे की
धन्यवाद सर. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपल्या कवितेचे शीर्षक आहे मस्तकात पुस्तक. गाडीत भेटला एक प्रवासी, वाचक होता मोठा हौशी. गाडीत भेटला एक प्रवासी, वाचक होता मोठा हौशी. पुस्तकाचे पान वाचून काढायचा, खिडकीमधून फेकून द्यायचा. पुस्तकाचे पान वाचून काढायचा, खिडकीमधून फेकून द्यायचा. विचारले मी त्या सहप्रवाशाला, पुस्तक फाडून का फेकता? विचारले मी त्या सहप्रवाशाला, पुस्तक फाडून फेकता कशाला? तो म्हणाला, मी एकदाच वाचतो, पुस्तक माझ्या डोक्यात नसतो. तो म्हणाला, मी एकदाच वाचतो, पुस्तक माझ्या डोक्यात नसतो. एक गोष्ट कळून सुटली, माणसे ज्ञानी होऊ शकली. एक गोष्ट कळून सुटली, माणसे ज्ञानी होऊ शकली. ज्यांनी जास्त पुस्तके वाचली त्यांनी मोठी देशसेवा केली. ज्यांनी जास्त पुस्तके वाचली त्यांनी मोठी देशसेवा केली. प्रवासी दुसरा तिसरा कोणी नव्हता, ते तर होते आपले नेहरू चाचा. प्रवासी दुसरा तिसरा कोणी नव्हता, ते तर होते आपले नेहरू चाचा. मन लावून पुस्तके वाचा, वाचा तर विचारवंत व्हाल. मन लावून पुस्तके वाचा, वाचा तर विचारवंत व्हाल. अन्यथा पोटासाठी पडून राहाल, अगदी तुटपुंच्या पगारात आणि पुस्तकांच्या ढिगाऱ्यात. अन्यथा पोटासाठी पडून राहाल, अगदी तुटपुंच्या पगारात आणि पुस्तकांच्या ढिगाऱ्यात. धन्यवाद. सर सगळ्यांचं झालं कविता? सर भीतीवर कोणी एक कविता इकडे मागतो. माझ्या कवितेनंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. चहा आलाय, तो गार होण्याआधी सगळ्यांनी चहा घेऊ. तर 5 मिनिटामध्ये सगळ्यांनी संपवायचं, कारण त्यानंतर शिवभावनी होणार आहे. तर त्यासाठी मुलं आलेली आहेत, ही मुलं तयारी करून आलेली आहेत. त्यांचंही आपल्याला ऐकायला, त्यानंतर प्रकाशन होणार आहे पुस्तकाचं. म्हणून एक शब्द आपल्यासमोर सादर करणार आहे. तर आणि ही सगळी पूर्वतयारी आहे 7 जूनच्या कार्यक्रमाची. तर त्यासाठी हे सगळं झालेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने माझी कविता वाचन संस्कृती जपूया. वाचन संस्कृती जपूया, जगास प्रेरणा देऊया. वाचन दीप पेटवून आपण देश उजळूया. पुस्तकाच्या कुशीत आहे ज्ञानदीपाचा अखंड झरा. पुस्तकांच्या कुशीत आहे ज्ञानदीपाचा अखंड झरा. शब्दफुलांच्या गंधातून लाभे अर्थ जगण्याचा. वाचन संस्कार अमोल मन देतो नवा गारवा. वाचन संस्कार अनमोल मना देतो नवा गारवा. शब्द विश्वास रमताना स्वप्नांचा सजतो मेळावा. इतिहासाच्या पानोपानी सामर्थ्याचे अमर ठसे. इतिहासाच्या पानोपानी सामर्थ्याचे अमर ठसे. साहित्याच्या सुरेल ओळी मानवतेचे स्वर जसे. ग्रंथाच्या माळेत गुंफुनी संस्कृतीचे मोती राहती. ग्रंथाच्या माळेत गुंफुनी संस्कृतीचे मोती राहती. ज्ञानवृक्षाच्या सावलीत भविष्य वाटा उजळती. शोधांच्या ज्योतींनी फुलते भविष्याची सुवर्णवाट. शोधांच्या ज्योतीने फुलते भविष्याची सुवर्णवाट. वाचन संस्कृती जपते उज्ज्वल चेतनेचा थाट. बालमनास कुतूहल युवांच्या उमेदीचा रंग. वाचनातून जग जोडू राष्ट्राचे होऊ सशक्त अंग. आणि अतिशयचे ओळी, चला चालूया चला वाचूया. चला चालूया चला वाचूया. ग्रंथोत्सव हा साजरा करूया. वाचन दीप पेटवून आपला देश उजळूया. आपला देश उजळूया. खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि लगेच माझ्या सगळ्यांना विनंती करतो की शाळेची इथे आणि तू तुझं नाव तयार आहे का? येस सर.